नमस्कार. आज आपण बघणार आहेत की कामगार कल्याण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजना कल्याणकारी मंडळ यातील भरलेले फॉर्म आपण कशा प्रकारे त्याची प्रोफाईल लॉग इन करू शकतो. तर आपण या इथं कामगार कल्याण या वेबसाईटवर जायचं आहे. तर मी सुरुवातीला दाखवतो तुम्हाला. आपण गुगलवर यायचं आहे आणि इथं कामगार कल्याण म्हणून सर्च करायचं आहे. कामगार कल्याण सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येते महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन, याच्यावर या वेबसाईटवर ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर जो 4 नंबरचा टॅब आहे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन, याच्यावर यायचं आहे. याच्यावर आल्यानंतर आपले नेटवर्क स्ट्रॉंग पाहिजे आणि नेटवर्क स्ट्रॉंग असल्यावर आपण इथं बघू शकता की आपला आधार नंबर आणि करंट यूज मोबाईल नंबर विचारला जातो. तर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. मी टाकून देतो. तर मी इथं आधार टाकलेला आहे. ज्यांचं फॉर्म भरलेला आहे त्यांचं तुम्हाला आधार टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मी इथं मोबाईल नंबर टाकून घेतो. तर आपण बघू शकता की आपण आधार नंबर मोबाईल नंबर टाकलेला आहे. बघा, तर आता आपल्या जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला एक OTP जाईल. तो आपल्याला OTP घ्यायचा आहे आणि इथे टाकायचा आहे. तर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपल्याला एक OTP जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर मी OTP टाकून घेतलेला आहे. तर आपण बघू शकता जो फॉर्म भरलेला आहे तो अशा प्रकारे, जर इथं ॲप्लिकेशन स्टेटस जर ॲप्रूव्ह झाला असेल तर ॲप्रूव्ह दाखवल, आणि जर तुम्हाला फॉर्म भरून काही दिवस झाले असेल तर अशा प्रकारे पेंडिंग दाखवल. आणि ज्याप्रमाणे फॉर्म तुमचा ॲप्रूव्ह झाला तर ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही पेमेंट डिटेलवर जाऊन ₹1 चलन भरून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट करू शकता. तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा भरलेला फॉर्म तुम्ही चेक करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.